करिअर अकॅडमी आयोजित विद्यार्थी गौरव सोहळा या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्या नगर शहराचे सन्माननीय आमदार संग्रामभाई जगताप, आमचे मार्गदर्शक श्री गिरीजी कुलकर्णी सर, माझे सहकारी गिरीश जाधव सर, तसेच मंचावरील सर्व सन्माननीय, आज जो यातले आता मला एक सांगा की किती जण विद्यार्थी म्हणजे तयारी करणारे विद्यार्थी त्याच्यामध्ये, म्हणजे कोणत्या ना कोणत्या तरी परीक्षा तयारी करत असे किती विद्यार्थी आहेत, आणि जे समोर आहेत ते सिलेक्टेड आहेत, बरोबर. त्यातले यामध्ये ज्यांचं कुठे ना कुठे निवड झालेली अशी किती विद्यार्थी आहेत, बरीच संख्या आहे, आणि बाकी पालक आहेत. मी थोडा जास्त वेळ घेतो, यायला उशीर झाला. मी सर्व माझ्याकडनं मी पहिल्यांदा सर्वांना क्षमा मागतो, कारण थोडे काम होतं त्यामुळे उशीर झाला. तुम्हाला एक सांगायचं, किती जणांना वाटते आता जे तयारी करणार आहेत की एक काहीतरी मी स्वप्न बघितलं मला हे व्हायचं आहे, किती लोक आहेत? बरेच लोक आहेत. तर मला सर्वप्रथम सुरुवातीला स्वामी विवेकानंदांनी एक वाक्य सांगितलेलं आहे की तुम्ही जेवढं स्वप्न मोठं बघता त्यापेक्षाही महत्वाचं काय आहे की ते स्वप्न परिपूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न किती करता, हे जास्त महत्वाचं आहे. आज मी मागच्या 7 महिन्यापासून नगर शहरामध्ये या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्य करतो. आम्ही ज्यावेळेस तयारी करायचो, मूळचं माझं जे गाव आहे नांदेडमधील सिडको या ठिकाणचा मी मूळचा रहिवासी आहे. माझं 10वी ते 12वी पर्यंत शिक्षण नांदेड याच ठिकाणी झालेलं आहे, आणि 12वी नंतर मी MBBS ला KM हॉस्पिटल मुंबई, जे आता सध्या नावाबद्दल जो काही वाद चालू आहे त्या कॉलेजचा मी विद्यार्थी आहे. त्यानंतर आम्ही UPSC ची परीक्षा दिली, UPSC ची परीक्षा आणि नंतर MPSC ची परीक्षा देऊन हे आम्ही या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहोत. मला सांगण्यामागे एक सांगतो की मी ज्यावेळेस तयारी सुरू केली 2014ला, ते माझा रिझल्ट आलेला 2016ला. ह्या 2 वर्षामध्ये आम्ही सकाळी 8ला उठायचं, ते थोडं फ्रेश होऊन 9ला जायचं, 9 वाजता जायचं, मधला समजा काही आपला लंच डिनरचा काही वेळ असेल तो 9 ते रात्री 2 पर्यंत, हे 2 वर्ष कंटिन्यू अभ्यास केलेला आहे. म्हणजे सकाळी 9ला जायचं ते रात्री 2 पर्यंत, रात्री 2ला येऊन झोपायचं, काही 8ला उठायचं, हे असं आम्ही 2 वर्ष कंटिन्यू केलेलं आहे. त्यामुळे कुठे मी UPSC चे 3 इंटरव्ह्यू दिलेले आहेत, माझं इकडे DYSP सिलेक्शन झालेलं आहे. तर मला जे सांगायचं की आपले आता बरेच विद्यार्थी असं तयारी करायला लागतात, त्यांना असं काहीतरी बघतात किंवा कुणाचं काहीतरी बघतात, तयारी करायला लागतात, परंतु त्यांचं सातत्य टिकवत नाही. आपल्याला कुठेतरी यश मिळवायचं असेल तर आपल्याला त्या परीक्षेसाठी कंटिन्यू त्याच्यामध्ये अभ्यास करावा लागणार आहे. मला आठवतंय की मी ज्यावेळेस 2008ला मी MBBS ला गेल्यानंतर, ते माझं लग्न झाल्यानंतर मी पहिली दिवाळी घरी केलेली आहे 2019ला. म्हणजे 11 वर्ष मी घरी दिवाळीला पण आलेला नाहीये. तर मला एवढं सांगायचं की आपले जे काही विद्यार्थी आता जे विद्यार्थ्यांचं तर कौतुक करणारच आहे, परंतु ज्यांनी जे तयारी करतायत त्यांना एवढं सांगायचं आहे की आपल्याला जर कुठेतरी काही सिलेक्शन व्हायचं असेल तर पहिलं सगळ्यात मध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे. दुसरा विषय की आपल्याला असे विद्यार्थी बरेच असतील की त्यांचं काही थोड्या मार्काने गेलं असणार आहे, आज 1-2 मार्काने गेलं असेल की काही, तर त्यांनी खचून न जाता, तुम्हाला एकच उदाहरण देतो की माझा एक रूममेट होता प्रमेश बसल, तो म्हणजे MBBS ला माझ्यासोबत होता. एकाच वर्षी 2008 साली तो एकाच वर्षी म्हणजे IIT ला पण लागलेला आणि MBBS ला लागलेला एकच विद्यार्थी असेल, दोन्हीला लागला होता तो वगैरे. पहिल्या अटेम्प्ट मध्ये MBBS झालं. जेव्हा कॉलेजच्या शेवटच्या वर्षामध्ये UPSC ला इंटरव्ह्यूला होता, परंतु 2013चा अटेम्प्ट होता, 2014च्या अटेम्प्ट मध्ये तो पहिली जे प्रिलिमच असते पहिल्याच परीक्षेला फेल झाला. रात्री 2 वाजता रिझल्ट लागला होता, तो आला भेटला. आता आपल्याला काय अपेक्षित असतं की बाबा एकदा माणूस फेल झाला की एखादा महिना तो गायब कुठेतरी काहीतरी करणार वगैरे अशी अपेक्षा असते. दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वाजता तो लायब्ररीत आला होता. ठीक आहे, आणि आम्ही त्यावेळेस सिलेक्ट झालो होतो, म्हणजे आम्ही पहिली परीक्षा क्लिअर केलो होतो, आमच्यासोबत त्याने अभ्यास करायचा तो वगैरे. ठीक आहे, त्या वर्षी त्याची परीक्षा नसताना सुद्धा त्यावर्षी पूर्ण अभ्यास केलं, आणि नेक्स्ट इयरला 2015ची त्याने परीक्षा दिली. 2015च्या परीक्षेमध्ये त्याचा ऑल इंडिया रँकिंग 109 आलेला होता. आता तो इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये आहे.
आता जपान टोकियोला इंडियन अँबॅसेडर आहे, भारताला जपानसाठी रिप्रेझेंट करतो. मला याचं सांगायचं आहे की आपल्याला एखादं 100% यश अपयश, कारण ही स्पर्धा परीक्षा आहे. एक कुठेतरी 40-50 जागा असतात, त्या 40-50 जागेसाठी 10,000 विद्यार्थी असतात, कुठेतरी 20,000 विद्यार्थी असतात. मी तर कमीचा आकडा सांगतो, याच्यापेक्षा जास्त असतात. आपल्या इथंच भरती होती, त्यात काही तर 74 जागा होत्या. 74 जागेसाठी कुठे 7-8 हजार मुलांनी त्या ठिकाणी पार्टिसिपेट म्हणजे ऍप्लिकेशन केलेलं आहे. तर आपण असं गृहीत धरा की सगळेच चांगले विद्यार्थी आहेत. जर 10,000 विद्यार्थी जर 50 जागेसाठी देत आहेत, तर कमीत कमी 1,000 विद्यार्थी चांगलेच असणार आहेत. त्या 1,000 विद्यार्थ्यांपैकी फक्त 950 विद्यार्थ्यांचं हे अपयश येणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला कधी एखाद्या वर्षी अपयश आला असेल तर आपण ते खचून न जाता परत अभ्यास करा. 100% तुम्हाला सांगतो की पुढच्या वर्षी तुम्हाला त्या 50 मध्ये तुम्हाला यायची संधी भेटणार. मी सुद्धा DYSP झालेलो आहे. UPSCचे मी 3 इंटरव्ह्यू दिलेले आहेत. भरपूर अपयश, असं वाटतं की आता बंद करावं. ठीक आहे, पहिली परीक्षा दिलेली असते, त्यात आता आमचे गिरीजी आमचे मित्र आहेत, त्यांना अनुभव आहे की 10-12 लाख लोकांना आपल्याला काय 9-10 हजार लोक सिलेक्ट करतात. नंतर दुसरी परीक्षा दिल्यानंतर त्यातनं 10,000 पैकी 2,000 लोक सिलेक्ट करतात आणि शेवटच्या परीक्षेला 600-700 सिलेक्ट होतात, म्हणजे फायनल रिझल्टच्या वेळी. त्यातही 200-300 लोकांना ते IAS IPS भेटतं, बाकी लोकांना परत एक्झाम द्यावी लागते. अशा पद्धतीने प्रत्येक एक्झाम, तुम्ही म्हणत नाही की UPSC असेल, MPSC असेल, आपण पोलीस भरती असेल, कोणती पण जी काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे तिथं कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे आपण हे गृहीत धरायला पाहिजे. आपल्या लोकांना काय सवय लागलेली आहे की मला 1 वर्षात, आणि पालकांना पण सांगतो, विशेष करून मुलीचे जे आई वडील आहेत त्यांना असं असतं की 1 वर्षात झालं, 2 वर्षात झालं, असं शक्य नाहीये. मी पालकांना सांगतो की मुलांना 1 2 ते 3 वर्ष तुम्ही दिलं पाहिजे, तेव्हा त्याचा अभ्यास होऊन तो 100% त्या 2-3 वर्षामध्ये सिलेक्ट होईल. आपण जर अशी अपेक्षा ठेवत असाल की मी एकाच वर्षात सिलेक्ट होईल वगैरे, होतात बरेच विद्यार्थी होतात, परंतु तसं खूप कमी विद्यार्थ्यांसोबत होतो. सर, आम्ही ज्यावेळेस आता दिल्लीला होतो, मी 2 दिल्लीला होतो, आमच्यासोबत काही बिहारचे, उत्तर प्रदेशचे विद्यार्थी होते, आमचे जवळचे मित्र. ते आपण जर जायचो ना 1 वर्ष जाऊन अभ्यास करून क्लास करून, असा नव्हता त्यांचा विषय. ते सांगायचे घरून आलोय 4-5 वर्षाचं, काहीतरी पैसे घेऊन आलो, 4-5 तयारी करण्यासाठी आलो, आणि घरी ज्यावेळेस जाणार तेव्हा लाल दिव्याच्या गाडीनच जाणार वगैरे. असे आमचे मित्र, सोबतचे मित्र होते की ते असं म्हणायचे. नाही तर आपलं काय असतं की बाबा या वर्षी तयार केलो, या वर्षी झालं पाहिजे, असं बिलकुल तुम्हाला सांगतो की कंटिन्यू तुम्हाला, म्हणजे असं नाही की आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतं की मला जे लक्षात आहे की समजा ही ऍड आली की लगेच याचा 2 महिने अभ्यास सुरू करायचा, नंतर ती परीक्षा संपली की 2 महिने रेस्ट घ्यायचा, असं नाही चालणार आपल्याला. आपल्याला जी परीक्षा आपण देणार आहात, कोणती परीक्षा द्या, पोलीस भरती द्या की तुम्ही आर्मीची द्या, नेव्हीची द्या, MPSC द्या, क्लास 2 द्या, क्लास 1 द्या, UPSC द्या, जी काय द्यायची आहे, तुम्हाला जी परीक्षेचा अभ्यास करायचा आहे त्याचा, त्या परीक्षेत असं झालं पाहिजे की तुम्हाला एकच डोक्यात असलं पाहिजे, ती परीक्षा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्या परीक्षेचं असलं पाहिजे. त्या परीक्षेला जी गोष्ट लागणार आहे, समजा फिजिकल लागणार तर फिजिकल केलं पाहिजे, अभ्यास लागणार तर अभ्यास केला पाहिजे, परंतु आपल्याला ते सतत आपल्याला करावं लागणार आहे. दुसरा विषय जे मला याच्यामध्ये सांगायचं आहे की एक आपले विद्यार्थी कुठे झोपतात. आपले बरेच विद्यार्थी अभ्यास करतात, रोज अभ्यास करतात. मी स्वतः बघितलेलं आहे की विद्यार्थी म्हणजे पुण्यामध्ये, मी पुण्यामध्ये पण 1 वर्ष होतो, दिल्लीला 2 वर्ष होतो, सकाळपासून संध्याकाळी अभ्यास करतात विद्यार्थी, तरी सिलेक्शन होत नाही. कारण त्या विद्यार्थ्यांना ती कळतच नाही ती परीक्षा काय आहे. आता आपली अकॅडमी आहे, अकॅडमीत आपल्याला बऱ्यापैकी चांगलं गायडन्स भेटतं. त्या गायडन्समुळे आपल्याला ती परीक्षा काय आहे, मला एक पहिल्यांदा सांगायचं की ज्या परीक्षेची आपण तयारी करतात त्या परीक्षेत काय परीक्षा आहे ती पहिलं बघा तुम्ही. ठीक आहे, आता साधं मला जेवढं माहित आहे, MPSC आणि UPSC दोन्हीचा मी अभ्यास केलेला आहे. MPSC काय विचारते, समजा MPSC काय विचारणार की भारताचे आता राष्ट्रपती बद्दल त्याचे काय वय आहे, त्याला कोणत्या तरी लोकसभे राज्यसभा सदस्यासाठी क्वालिफाय पाहिजे, 35 वर्ष झाले पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं, एवढंच विचारणार. ठीक आहे, MPSCचा तुम्हाला अभ्यास करायचा असेल आणि जर तुम्हाला UPSCचा अभ्यास करायचा असेल तर ती काय विचारणार की बाबा हे राष्ट्रपती जे पद आहे ते गरजेचं आहे का, काय कामाचं आहे ते राष्ट्रपतीचं पद, असं. किंवा आपण त्याच्या आणखी जर आपण जर राज्य MPSC तुम्ही जर गॅजेटेडची क्लास 2 ची गट ब ची जी परीक्षा, त्यात थोडं आकडे विचारतील. पहिला राष्ट्रपती कोण होता, तिसरा राष्ट्रपती कोण, दुसरा राष्ट्रपती कोण होता,
त्याच्यापेक्षा खाली गेलं तर ती ज्या ज्या परीक्षेची जी रिक्वायरमेंट आहे, जी गोष्ट ते आहे तशी ती आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यासाठीच आपण प्रयत्न केले पाहिजे. दुसरा एक महत्त्वाचा विषय त्यात मला सांगायचा आहे की सर्वप्रथम मी एक जो पहिला मुद्दा घ्यायचा राहिलेला होता की मी विद्यार्थ्यांचं ज्यांचं या मागच्या काही दिवसामध्ये सिलेक्शन झालेलं आहे, त्यांनी शासकीय सेवेमध्ये गेलेले आहेत त्यांचं आणि त्यांच्यापेक्षा जास्त त्यांच्या पालकांचं मी कौतुक करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की खरं सांगतो ना की खरं सोपी गोष्ट नाहीये. आम्ही स्वतः बघतो, आम्ही जेव्हा पोलीस भरती घेतो ना आम्हाला कधी कधी वाटायचं एखादा विद्यार्थी एवढा धडपड करतो की असं वाटतं की बाबा तो पडेल. आता 1600 मीटर आम्ही धावताना बघायचो, तो पडला तर त्याला काहीतरी होईल. त्याला आम्ही म्हणायचो बाबा तुला गाडीत बसायचं का, नाही म्हणायचा विद्यार्थी. असं म्हणजे आमच्या डोळ्यात पाणी यायचं की बाबा याचे काय कष्ट आहेत. ऊन पडलेलं असायचं, आम्हालाच वाटायचं अरे उन्हात म्हणजे आता एक्झामची क्रायटेरिया आहे, त्या क्रायटेरियानुसार आपल्याला एक्झाम घ्यावी लागते. अशी एवढी मेहनत आहे आपल्या म्हणजे आपल्याला वाटतं की आपल्या जे मुलगा असेल मुलगी त्यांनी जे अचीव केलेलं आहे ते सोपी गोष्ट नाहीये. खूप कॉम्पिटिशन आहे, खूप लोक आहेत. एका पदासाठी हजार लोक तयारी करतात, वर्षानुवर्ष तयारी करतात. त्यातनं यांनी कुठेतरी हे केलं, मी त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा पहिल्या सर्व. म्हणजे आपल्याला अक्षरशः वाटतं की हा का करतोय. तर आपण जे आम्हाला साधारणतः सर्व लक्षात येतं की आपण जे सर्व या ठिकाणी आलेले आहात, सिलेक्ट झालेले आहेत, बऱ्यापैकी आपण एक सामान्य कुटुंबातले आहात. कुठंतरी आपले स्वप्न आहेत की आपल्या आईवडिलांना चांगले दिवस दाखवायचे आणि हेच मला सांगायचं आहे की आता मी या ठिकाणी आलो, मी जे काय तुम्हाला सांगतो मी तुम्हाला काय तर मोटिवेशन कराल, तुम्ही काय खूप काय कराल, ठीक आहे आम्ही सांगणार, तुम्हाला एक प्रभाव पडणार, परंतु सगळ्यात महत्त्वाचं तुमचं मोटिवेशन जे असणार आहे तुमच्या घरची परिस्थिती, तुमचे आई वडील, तुम्हाला जे काही लोक जे सपोर्ट करतात त्यांच्या ज्या डोळ्यात तुमच्याबद्दल ज्या आशा आहेत ते तुमचं खरं त्याच्यामध्ये मोटिवेशन आहे. तुमच्या घरची परिस्थिती चांगली नसेल तर 100% तुम्ही या शासकीय सेवेत येऊन तुम्हाला एक सन्मानाचं, एक आधाराचं जे जीवन भेटणार आहे ते म्हणजे आम्ही सुद्धा बघतो की आम्ही ज्यावेळेस पूर्वी काय होतं आणि आता आम्हाला ज्यावेळेस कुठे पदावरती आम्ही काम करतो तर आम्हाला जो काही मान सन्मान मिळतो तेच आपल्याला मान सन्मान मिळणार आहे. तर जे नवीन विद्यार्थ्यांना एकच सांगायचं आहे की एक शेवटचं की जर तुम्हाला जर सूर्यासारखे चमकायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखे जळावे लागेल. हे केल्याशिवाय ते होणारच नाहीये. आणि जे विद्यार्थी सेवेमध्ये आलेले आहेत, कोणती पण सेवा असो, अतिशय पुण्याचं काम आहे. समाजामध्ये एक लक्षात घ्या की याचं खूप महत्व आहे. आम्ही आमच्याकडे ज्यावेळेस एखादा कोणता आमचा कर्मचारी काम करत नसेल की काही त्याला एकच बोलतो की बाबा तू जे या ठिकाणी उभा आहेस, बरेच लोक ते येणार होते त्याला म्हणजे त्यांचं कॉम्पिटिशन किंवा त्यांना तू बाजूला ठेवून तू पुढे आलेला आहेस आणि ह्या जे तुला जे भेटले तू कदर कर वगैरे. तुझं एखादा व्यक्ती काम करणार, आम्ही सांगतो की आपल्याला हेच सांगायचं आहे की आपल्याला जे मिळालेलं आहे त्याची पुढे भविष्यामध्ये आपण त्याचा मान राखला पाहिजे. आणि आपण ज्या समाजामधनं आलेलो आहोत, ठीक आहे, ज्या समाजामधनं आलेलो आहोत, ज्या भागातनं आलेलो आहोत, त्या समाजासाठी काहीतरी बाबा ह्या सेवेतलं प्रत्येक छोटा माणूस म्हणजे आमच्यातलं जे आता मी तर अधिकारी आहे पण आमच्यातलं खरं जे काम चालतं ना कर्मचारी, आमचा जो अंमलदार असतो तो काम करतो आमचा. आणि आमचा अंमलदाराने जर काम केलं आणि आम्ही बघितलेलं आहे की जे ठीक आहे आता नगरमधली जी काही पोलिसिंग खूप चांगली पोलिसिंग आहे, बऱ्याच बाहेर पण आपल्या नगरच्या पोलिसिंगमध्ये खूप चांगलं नाव काढलं. त्याचं एकच रिझन आहे की इथला अंमलदार खूप चांगलं काम करतो, चांगल्या पद्धतीने काम करतो. म्हणूनच या आम्ही जे म्हणतो ना जे काय आमच्याकडे होतं जे आमचा अंमलदार करतो. त्यामुळे मला एवढं सांगायचं, जो ज्या घटकात तुम्ही जाणार आहात त्या घटकामध्ये चांगलं काम करा. जसं आता तुमच्या आई वडिलांना जसा अभिमान तुम्हाला वाटतो त्या पद्धतीनेच परत त्यांना बाहेर तुम्ही सेवेत गेल्यानंतर असा अभिमान वाटला पाहिजे. आणि एवढं सांगतो की आणखी सुद्धा आपल्याला आणखी वरच्या पदावर जायचं, आपण त्याची तयारी करा. परंतु जोपर्यंत आपलं जे स्वप्न आहे, आता बरेच विद्यार्थी असतात की त्यांना काही PSI व्हायचं असते परंतु त्यांना एखाद्या क्लर्कचे किंवा तलाठी कोणती एखादी परीक्षा त्यांना सिलेक्ट झालं ते जॉईन करतात वगैरे. पण तरी सुद्धा आपण प्रयत्न करा आणि जे आपलं स्वप्न आहे त्या स्वप्न आपलं परिपूर्ण करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करा एवढं मला सांगायचं आहे. आणि या ठिकाणी राजमुद्रा अकॅडमी यांचा मी आभार व्यक्त करतो.
की अशा पद्धतीनं आपण हे म्हणजे आता शहरामध्ये होत असेल, पण अशा पद्धतीने कार्यक्रम जे सिलेक्ट झालेले विद्यार्थी, त्यांचे पालक, म्हणजे तयारी करणारे विद्यार्थ्यांना एकत्र आणून या ठिकाणी आपण हा कार्यक्रम केला आणि एक चांगल्या पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीने एक आपल्या अकॅडमीने चांगलं काम केलेलं आहे. मी अकॅडमीचंही किती लोक सिलेक्ट झाले मॅडम यावर्षी आपले? किती सिलेक्ट? म्हणजे आणखी जास्त होतील. एक खूप चांगलं सक्सेस आहे. 40 कुटुंब, 40 विद्यार्थ्याचे आपण जीवनात बदल घडले. मी आपलं अभिनंदन करतो आणि आपले आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं, आम्हाला बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.